कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। उदरनिर्वाहासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतात। महाड तालुक्यातील शेलटोली खैराट आदिवासी वाडी या ठिकाणी 15 वर्षे जुनी समाज मंदिराची इमारत आहे। या समाज मंदिरामध्ये 2 दिवसांपूर्वी मोलमजुरी करणारे कुटुंब वस्तीला आले होते। सकाळी झोपेत असताना अचानक समाज मंदिराची भिंत कोसळली। यामध्ये 2 महिला आणि एक 4 वर्षीय बालक गंभीर जखमी झाले। आदिवासी वाडीवरील लोकांनी या जखमींना खासगी वाहनातून महाडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले। जखमींमध्ये गुजारी इंद्रजीत ठाकूर वय वर्षे 19, जुली राजपूत ठाकूर वय वर्षे 20 या 2 महिलांसह भाग्य राजपूत ठाकूर वय वर्षे 4 असे 3 जण जखमी झाले असून पुढील उपचाराकरिता पुढे पाठवण्यात येणार आहे, असे महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले। जखमी झालेल्या कामगारांच्या संदर्भात महाड शहरामध्ये शंका कुशंका चर्चेला उधाण आले आहेत। 6 वाजता कोण कोण होते बरोबर? पोरगी आज झोपलेली होती। हां, सून आणि पोरग वाड्यात झोपलेले होते आणि मी बाहेर चाय बनवलेला इथेच ना चाय बनवायला बसली ते ती पोरगी रडत पळायला लागली। हे मुलगी रडायला लागली। आई भीत बघली ना उठून आली तर सगळेच भीत नसती झोपलेला होते ना, मग तिंचच वरती गेले, मग तिचा हात ओढून मी अशी बाहेर निघले। किती जण होते? 3 जण। कामाच्या शोधामध्ये माणसं आली होती तर आम्ही म्हटलं 2-4 दिवस राहायचं, तुम्ही आता आले होते मग बाकी तुमच्या गावाला जा किंवा कामाला जात होते। तर ती इथं बाहेर राहत होती तर काही लोक आतमध्ये झोपले, त्यांना ते भिंत कोसळल्यामुळे त्यांना मार लागलेला आहे। ते आम्ही रुग्णालयात त्यांना आपल्या ग्रामपंचायत त्यांना दाखल केले। किती वाजता झाली घटना? तर आम्ही झोपेतच होतो, 6:15 6:30 झाले असेल।